त्यांना नाही कोणी विचारलं जात की भूमिका बदलली का काय बदललं. हे जाणून बुजून तुमच्या खाली लागतात, जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात. शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला 1966 साली, त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली. त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती. त्याच्यानंतर 77-75 ला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता. 80 साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर. त्यावेळेची जी काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात, यांनी घेतले असेल, त्यावेळेला परिस्थिती बदलली असेल. पण त्यांची ती बदललेली परिस्थिती साला हे ह्यांचं बरं आहे, ह्यांनी केलं की प्रेम, आम्ही केला की बलात्कार. बरं, आता लोकसभेच्या वेळेला ज्या वेळेला नरेंद्र मोदी ज्यावेळेला इथे शिवतीर्थावरती आले होते त्यावेळेला मी त्यांच्या समोर बोललो होतो ना की 2014ची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. 2017ची निवडणूक झाली त्यावेळेला मला जे म्हणायचं होतं ते मी म्हणून झालेलं आहे. मी असं काही बोललो का की मी ते काही बोललोच नव्हतो, मी असं काही म्हणालोच नव्हतो, असं काही बोललो का? माझं बोलून झालंय, एकदा सुटलं की सुटलं. आणि जे बोललो होतो त्या सगळ्या गोष्टींना आधार होते. जे चांगलं कराल त्याला चांगलं म्हणू, जे वाईट कराल त्याला वाईट म्हणू. या सगळ्या गोष्टीच्या तुमच्या समोर आणल्या. हे कृपाशंकर सिंग, बबनराव पाचपुते, अजित पवार, हे सगळे देवेंद्र फडणवीसांनी किती लोकांवरती आरोप केले आतापर्यंत? भ्रष्टाचाराचे किती लोकांना बरोबर आरोप केले? कित्येक लोकांवरती जे तुम्हाला आता त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात दिसतील. कित्येक लोक तर आता देवदर्शनाला जातात, पूजा करतात, देव पायात ठेवतात की फडणवीस किंवा किरीट सोमय्या कोणीतरी आमच्यावरती आरोप करा. चला, आरोप केल्यावर आतमध्ये जाता येतं. एवढा सगळा चिखल होऊन बसलेला आहे. आणि या चिखलामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत आपण ज्या प्रामाणिकपणे आजपर्यंत पक्ष चालवला, वाढवला, अनेक लोकांना हे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे. समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू, घरीच पी. तुम्ही काय वेगळं सांगाल? अहो, पण ते मला जेव्हा भेटायला येतात ना त्यावेळेला मी तुम्हाला विकत नाही. आणि माझा मराठीचा बाणा देखील मी बोथट करत नाही. येतात, फोन करतात. आता मध्यंतरी मागे मी एकदा नाशिकला होतो. सकाळी मी निघालो होतो दौऱ्यावरती, कुठे पुण्याला जायचं होतं. 7 वाजता गाडीत बसलो, समोरून चंद्रकांत पाटील आले. नमस्कार, काय म्हणताय बरं म्हटलं. मुंबईत आलो की येतो चहा प्यायला. ही परिस्थिती तुमच्यावरती आली, काय कराल सांगा मला? कशाला चहा कशाला प्यायचा? काय गरज आहे का चहा प्यायची? काय यायची काय आवश्यकता आहे का? नाही, काय गरज काय या चहा प्यायची असं सांगू का त्यांना मी? अरे, एक माणूस स्वतःहून सांगतो चला चहा प्यायला येतो तर ये म्हणणार ना, अजून काय म्हणणार? एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले. बरं, हे काय करतात परत? ह्यातला प्रॉब्लेम काय आहे? हे बाहेर मग पत्रकार येतात, तिथे जाऊन हे काय बोलतात माहित नाही. आज काहीतरी वेगळंच असतं. बरेच दिवस झाले आपण भेटलो नाही, मागे एकदा लग्नात आपला फक्त भेटणं एवढंच काहीतरी असतं. एकदा चंद्रकांत पाटील माझ्याकडे आले. त्याच वेळेला ते जेव्हा मला नाशिकला बोलले त्यावेळेला मुंबईत आलो की घरी भेटायला येतो. हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. ते माझ्याशी चर्चा करून काय चहा बी खाणं पिणं सगळं झाल्यावरती बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं काय झालं, तर आपण काय सांगू? काही नाही, सहज सदिच्छा भेट होती म्हणून सहज भेटायला आलो.
बरं पत्रकारांचाही प्रॉब्लेम असतो त्यांना वाटतं कशात तरी असणारच, काहीतरी असणार, त्याशिवाय काय होणार नाहीये. बाई आणि बुवा एकत्र भेटले की काहीतरी लफडच असलं पाहिजे, ह्याला काय दुसरं काय.